नमस्कार मंडळी, मी निकिता. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कालच्या व्हिडिओला लाईक केल्याबद्दल, कमेंट केल्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप आभार. आणि इथे सकाळचे 5 वाजले होते. मी आज सकाळी लवकर उठली होती. मला तर 3 वाजतापासूनच जाग आला होता, कारण मला झोपच लागत नव्हती. काय माहिती काय झालं होतं, तर झोपच येत नव्हती मला. आणि नंतर मग मी 5 वाजता उठली, फुलं वगैरे तोडून घेतले. कारण काल रात्री माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं होतं की उद्या तू लवकर उठशील, आपल्याला पापड वगैरे करायचे आहे. त्यासाठी मी आज लवकर उठली होती. नंतर मी इथे अंगण वगैरे झाडून घेतले. लाईनीमध्ये कोणीच उठलं नव्हतं. मी एकटीच अंगण वगैरे झाडून राहिली होती. नाहीतर मग सगळेजण उठले राहतात, तर काही वाटत नाही. आणि नंतर श्रीजा पण खाली झोपली होती, कारण मी उठली की ती पटकन उठून जाते, कारण तिला आधार वाटत नाही. मम्मी जवळ राहिली की ती मग झोपते छान. आणि नंतर मी तिला पाळण्या वगैरेमध्ये टाकून दिलं, कारण मी तिला 2-3 वेळा अंदर बघायला गेली, कारण सगळेजण झोपले राहतात. ती उठते आणि मग रडायला लागते. त्यामुळे मग मी तिला बघायला जात असते, चक्रा मारत असते तिच्याकडे. आणि प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. बघू शकता तुम्ही किती अंधार वाटत होता, कारण कोणीच उठलं नव्हतं. खूप छान व्ह्यू होता पण. त्यानंतर मी माझी राहिलेली कामे वगैरे करून घेतली, अंघोळ वगैरे करून घेतली, नंतर देवपूजा वगैरे करून घेतली. खूप छान वाटत होतं. सकाळी सकाळी खूप आज लवकर उठली होती, तर खूप प्रसन्न वाटत होतं आणि घरात पण वातावरण खूप प्रसन्न होतं. चला तर आपण आता साबुदाणा बटाटा पापड रेसिपीला सुरुवात करूया. बघा, आधी स्वच्छ पाण्याने तो बारीकवाला साबुदाणा असतो तो स्वच्छ पाण्याने धुवून टाकला. त्यानंतर त्याला रात्रभर भिजत ठेवलं. ही रेसिपी मला पण माहीत नव्हती, पण काल मी माझ्या बहिणीकडे गेली तर तिच्याकडे हे पापड बनवले होते. तर मग मी तिला विचारलं, तिने मला रेसिपीज सांगितली, म्हणून मग मी ती रेसिपीज ट्राय केली. आता इथे बघा पाणी उकळायला ठेवलं आहे. बघू शकता तुम्ही. बघा, इथे पाण्याला छान उकळी आली आहे. आता त्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये मीठ टाकूया चवीनुसार. हे 2 बटाटे घेतले मीडियम साईजचे. त्यानंतर त्याचे वरचे साल काढून घेतले आणि त्याला मस्त किसून घेतले किसणीने. छान बघू शकता तुम्ही किती छान किस झाला आहे. उकळलेल्या पाण्यामध्ये छान हा किसलेला बटाट्याचा किस टाकत आहे. याला थोड्या वेळ होऊ द्यायचं छान. एक उकळी आली की नंतर मग जो बारीकवाला साबुदाणा भिजू घातला होता तो त्या उकळत्या पाण्यामध्ये टाकायचा आणि त्याला छान उकळ्या येऊ द्यायच्या. या मिश्रणला छान चमच्याने फिरवून एकत्र करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही हे मिश्रण किती छान शिजलं आहे. एक जीव झाला आहे पूर्ण. साबुदाणा अजिबात त्याच्यात दिसत नाही आहे. छान उकळ्या येऊ द्यायचं याला. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. प्लीज मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. त्यानंतर त्या मिश्रणाचे छान पापड टाकून घ्यायचे. बघा, मी टाकत आहे पापड. इथे माझी सासू आणि मी बसलो होतो. दोघी गप्पा करत होतो. छान गप्पा पण चालू होत्या आणि पापड टाकणं पण चालू होते. हा सकाळचा टाईम आहे. असं वाटत होतं की फटाफट पापड टाकणं झालं पाहिजे, कारण की श्रीजा झोपली होती. ती उठली तर पापड टाकू देणार नाही. त्या कारणामुळे आम्ही फटाफट पापड टाकत होतो आणि आम्ही गप्पा पण चालू होत्या आमच्या. आणि तिथे मम्मी पण उभी होती. मम्मी पण बोलून राहिली होती माझ्यासोबत. आणि नंतर पापड वगैरे पूर्ण टाकून झाले. मी घरामध्ये गेली, माझे राहिलेले कामे वगैरे करून घेतली. त्यानंतर मग विहान पण ट्युशनला जाणार होता, त्याला उठवलं, त्याची तयारी वगैरे करून घेतली आणि मग तो ट्युशनला गेला. त्यानंतर स्वयंपाकाची तयारी केली, स्वयंपाक वगैरे करून घेतला. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. बाय.